नमस्कार पुणेकर. मी शैलेश भंडारी, व्ह्यू भंडारी या संस्थेचा एक पार्ट आणि गोष्ट एका पुणेकराची हा जो माझा एक उपक्रम आहे, हा आमचा व्ह्यू भंडारीचा जो एक उपक्रम आहे, त्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं. तर आज मला सर्वात आधी आपल्या सगळ्यांना भरभरून थँक्यू म्हणायचं आहे, कारण की तुमच्या प्रेमाशिवाय, तुमच्या शाबासकीशिवाय आणि तुमच्या प्रोत्साहनाशिवाय मी एवढ्या एपिसोडपर्यंत पोहोचू शकलो नसतो. हे असंच तुमचं प्रेम कंटिन्यू राहून द्या. ह्या मागच्या प्रवासामध्ये मला खूप सौभाग्य मिळालं की पुण्यातले अतिशय चांगले व्यक्तिमत्व, चांगली लोक की ज्यांना पुण्याबद्दल प्रेम आहे आणि त्यांनी स्वतःच्या फील्डमध्ये एक उत्तुंग शिखर गाठलेलं आहे. अशा लोकांशी मी संवाद साधू शकलो आणि तो संवाद ह्या माध्यमा थ्रू, गोष्ट एका पुणेकराच्या थ्रू आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकलो. सो या सगळ्या लोकांचा ज्यांनी माझ्याबरोबर गेल्या वर्षभरामध्ये गप्पा मारल्या पुण्यामध्ये गाडीमध्ये फिरताना आणि वेळ दिला मला आणि आमच्या चॅनलला, त्याच्याबद्दल त्यांचं थँक्यू. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक थँक्यू. कीप ऑन एनकरेजिंग अस बाय लाईकिंग अवर चॅनल अँड शेअरिंग अवर चॅनल आणि सबस्क्राईब केलं तर वा, थँक्यू व्हेरी मच. तुमचं पुण्याचं नातं किती जुनं आहे? 25 वर्ष मी इथे ग्रॅज्युएशन साठी आले होते. सो एव्हरीबडी फॉल्स इन लव्ह विथ पुणे व्हेरी क्विकली अँड आय लव्ह दॅट अबाउट दिस सिटी. पुण्याच्या रस्त्याची परिस्थिती कशी आहे तुम्ही मराठीत कसं एक्सप्लेन करा? वकिलाची पायरी किंवा कोर्टाची पायरी चढू नये. खरं आहे ते. आय ऑल्सो ॲडवाईस तेव्हा कोर्टात येऊ नका, हे मी उघडपणे सांगतो. Pune was a very unique, absolutely unique and very historical place. Global context मध्ये पण आमच्या महाराष्ट्र आणि पुणेचा रोल आहे. या कुण्या मुरलीधरच्या माग भारतातला सगळ्यात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा. ही आता उदबत्ती इतिहास आहे. हा आता जरी हाताने कोणी करणार असेल, या उदबत्त्या आता होणं इम्पॉसिबल आहे. पुण्याच्या वृत्तीशी तुझी वृत्ती मॅच करते का, तर तू पुणेकर. आय थिंक बेस्ट पार्ट इज पुण्यात डीलर सगळे जवळपास मिळतात. गुड रोड्स आउटसाइड ऑफ पुणे, गुड नेचर, या सगळ्या गोष्टी एकदम कलेक्टिव्हली मिळून ना तो एक रायडिंग एन्व्हायरमेंट क्रिएट करतो. मेडिकली तर पुणे खूपच छान आहे. आता जर का तुम्ही बघितलं तर मला वाटतं दरवर्षाला पुण्यात 2000 विद्यार्थी पास आउट होत असतील. की एकदा का त्यांचा विश्वास बसला की मग ते तुमची भरभरून स्तुती करतात आणि तुमच्या पाठीशी उभे राहतात. असा हा पुण्याचा पुणेकर आहे असं मला वाटतं. माझी गरज जी आहे ना, ती अशा विद्यार्थ्याला आहे की ज्याला शिक्षणाबद्दल भीती वाटतेय किंवा अभ्यासाबद्दल भीती वाटतेय आणि ती मी काढू शकतो. सांगायचा मुद्दा असं की पुण्या वाचून राहणं मला अशक्य होतं. 1904 मध्ये का 1905 मध्ये एक रेस झाली आहे जी पुण्याहून कात्रज पासून साताराचा राजवाडा परत झाला पारसी फॅमिलीनी. दॅट इज द फर्स्ट रेस विच हॅपन इन इंडिया विच इज ऑफिशियली रेकॉर्डेड. आपल्याला मुलं हवी आहेत म्हणून आपण मुलं जन्माला घालतो. त्यामुळे त्यांच्याशी कम्युनिकेशन ब्रिज तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि हे जे समोर तुम्हाला दिसतंय ही खरं ती जागा, ते म्हणजे पर्वतीवरचं लेणं. पुणेकर सुशिक्षित खूप आणि पुणेकरांची भाषाही तशीच भावबुधाने. तुम्ही वेफर विकताय तरी सोनं तोलायची मशीन कसाला? मी त्यांना म्हटलं, सोन्यासारखं गिरायकाला सोनं तोलायच्या मशीनने माल दिलेलं बरं आहे ना.